नमस्कार मंडळी, मी राजश्री आपले मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता साबुदाणा पापड कसे तयार करायचे हे पाहणार आहोत। अगदी कागदासारखे हे पापड बनवून तयार होतात। तर अगदी कमी साबुदाण्यामध्ये वर्षभर टिकणारे पापड कसे तयार करायचे हे आज आपण पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकता किती छान असे आपले पापड बनवून तयार आहेत। अगदी कागदासारखे आपले पापड बनवून तयार आहेत। तोंडात घालताच ते पटकन असे विरघळले जातात। चला तर हे पापड कसे बनवायचे हे आपण पाहूयात। साबुदाणा पापड बनवण्यासाठी मी इथे 1 कप मोठ्या आकाराचा साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। भाजून घेत असताना आपल्याला इथे गॅसची फ्लेम मध्यम ते मंद आचेवर ठेवायची आहे। मध्यम ते मंद आचेवर ठेवून आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा भाजत असताना आपल्याला त्याचा रंग बदलून द्यायचा नाहीये, तर आपल्याला त्याचा पांढरा शुभ्र रंग तसाच ठेवायचा आहे, म्हणजे आपल्या पापड्याही छान अशा तयार होतात। तर मी एका प्लेटमध्ये साबुदाणा हा काढून घेतलेला आहे। आता हा साबुदाणा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। थंड झालेला साबुदाणा आपल्याला आता मिक्सर जारमध्ये घालून याची फाईन अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। आपण साबुदाणा याकरता भाजलेला आहे की साबुदाणा भाजल्यामुळे तो कडक होतो आणि त्याची छान अशी पावडर तयार होते। तर तुम्ही पाहू शकता किती बारीक अशी आपण याची पावडर तयार करून घेतलेली आहे। मी तुम्हाला दाखवते किती बारीक अशी याची पावडर तयार झालेली आहे। साबुदाणा छान असा बारीक केल्यामुळे आपले पापड छान तयार होतात आणि पापडावर साबुदाण्याचे कण अजिबात दिसत नाहीत। पापड पांढरा शुभ्र तयार होतो। चला तर पुढची तयारी करून घेऊयात। आता आपण एक पॅन घ्यायचा आहे आणि त्या पॅनमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। ज्या कपाने आपण साबुदाणा मोजून घेतला होता त्याच कपाने आपल्याला 5 कप पाणी इथे घ्यायचं आहे। इथे मी 5 कप पाण्याचा वापर केलेला आहे। तर 5 कप पाणी घेऊन आपल्याला हे पाणी छान असं उकळून घ्यायचं आहे। चला तर आता हे पाणी उकळून घेऊयात। तोपर्यंत आपण जी पावडर तयार केलेली होती ती एका मोठ्या बाउलमध्ये घालून आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर मी इथे 4 कप पाण्याचा वापर करणार आहे। ज्या कपाने आपण साबुदाणा मोजून घेतला होता त्याच कपाने आपल्याला इथे 4 कप पाणी वापरायचं आहे। 4 कप पाणी वापरून आपण याची छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत। याच्यात तयार झालेल्या गुठळ्या आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मोडून घ्यायच्या आहेत आणि हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। साबुदाणा पापड बनवण्यासाठी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये अजिबातही गाठी राहिलेल्या नाहीयेत। आपण सर्व गाठी ह्या मोडून घेतलेल्या आहेत। आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि पाण्यालाही छान अशी उकळ आलेली आहे। तुम्ही पाहू शकता पाणी आपलं गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं ते पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण जे साबुदाण्याचं बॅटर तयार केलं होतं ते आपल्याला आता पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम इथे आपल्याला मंद ठेवायची आहे। मंद आचेवरती आपल्याला हे बॅटर पाण्यात घालत एका हाताने आपल्याला बॅटर घालायचं आहे आणि एका हाताने आपल्याला ते सतत हलवून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत। तर गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीला इथे मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवरतीच आपल्याला हे बॅटर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे सतत हलवत शिजवून घ्यायचं आहे। साधारण आपल्याला हे बॅटर 20 ते 25 मिनिटं मध्यम ते मंद आचेवरती सतत हलवत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि बाजूला तयार झालेली तार आपल्याला या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। जसं जसं आपलं बॅटर शिजत जातं तसं याचा रंग चेंज होत जातो। आपलं बॅटर एकदम ट्रान्सपरंट असं तयार होतं। चला तर आता आपल्याला हे बॅटर 20 ते 25 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर आता तयार झालेलं आहे। थोडं आपण चेक करून पाहूयात मीठ कमी जास्त आहे का। तर मला मीठ थोडंसं कमी वाटतंय, तर मी थोडंसं मीठ याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता पुन्हा आपल्याला थोडंसं हे शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत हे व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आपलं साबुदाणा पापडाचं मिश्रण तयार झालं की नाही हे कसं ओळखायचं, तर कढईच्या काठाला
असं काचेसारखं ट्रान्सपरंट अशी एक लेयर तयार होते. म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित असं तयार झालं आहे हे ओळखायचं. आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे पापड बनवण्यासाठी. तर हे मिश्रण आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. आपण हे प्लास्टिकच्या कागदावर घालणार आहोत, त्यामुळे आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. थोडं मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. जेवढी आपल्याला गरज आहे तेवढंच मिश्रण आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि शिल्लक राहिलेलं मिश्रण आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते छान असं गरम राहतं. तर आपण आता तयार केलेल्या या मिश्रणाच्या पापड्या तयार करून घेऊयात. राहिलेलं मिश्रण आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते थंड होणार नाही. चला तर आता पापड बनवायला घेऊयात. तर मी इथे एक प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे. गरम मिश्रणाच्या पापड्या आपल्याला कागदावर घालायच्या नाहीत, तर मिश्रण आपल्याला थोडंसं थंड करून नंतरच त्या घालायच्या आहेत. तर मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतरच आपल्याला हे पापड बनवायला घ्यायचे आहेत. तर पळीच्या साहाय्याने आपल्याला हे पापड तयार करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचा आकार बनवू शकता. तर जेवढ्या मोठ्या आकाराच्या पापड्या तुम्हाला हव्या आहेत तेवढ्या मोठ्या आकाराच्या पापड्या तुम्ही तयार करून घ्या. पहा मिश्रण किती ट्रान्सपरंट असं तयार झालेलं आहे. ते कागदावर अजिबातही दिसत नाही आहे, इतकं ट्रान्सपरंट आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता आपण याच्या पापड्या तयार करून घेऊयात. तर सर्व पापड्या आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहेत आणि 2 ते 3 दिवस आपल्याला या पापड्या छान अशा सुकवून घ्यायच्या आहेत. मी सावलीत सुकवणार आहे, त्यामुळे या पापड्या सुकण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात. कडक उन्हामध्ये या पापड्या 2 दिवसात छान अशा तयार होतात. तर या पापड्या आता मी सावलीला 2 ते 3 दिवस छान अशा सुकवून घेणार आहेत. तर आपल्या पापड्या आता छान मी 3 दिवस सुकवून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता आपले पापड किती छान असे तयार झालेले आहेत. आपला हात दिसेल इतके ट्रान्सपरंट हे पापड बनवून तयार आहेत. अगदी कोणतीही पूर्वतयारी न करता आपण हे पापड पटकन असे तयार करू शकतो. तर हे पापड तळल्यानंतर तोंडात घालताच पटकन असे विरघळले जातात. चला तर मी तुम्हाला हे पापड तळून दाखवते. किती छान असे आपले पापड तयार होतात. तर हे पापड तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे, कारण हे पापड खूप पातळ असतात. जास्त मोठ्या आचेवर तळले तर ते पटकन करपू शकतात किंवा लाल होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला हे तळत असताना गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे. सुरुवातीला तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मंद करून आपल्याला हे पापड तळून घ्यायचे आहेत. तर मी तुम्हाला 2-3 पापड तळून दाखवते. किती छान असे आपले पापड बनवून तयार होतात. तुम्ही पाहू शकता आपले पापड किती छान असे तयार झालेले आहेत. याच पद्धतीने मी बाकीचेही पापड तळून घेणार आहे. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. तर तुम्ही पाहू शकता किती छान असे पापड तळल्यानंतर आपले तयार झालेले आहेत. मी तुम्हाला पापड मोडून दाखवते. पहा किती पटकन असा आपला पापड मोडला जातो आणि चुरल्यानंतर त्याचा पूर्ण असा चुरा तयार होतो. तोंडात घालताच हे पापड पटकन असे विरघळले जातात. इतके छान पापड आपले तयार होतात. तर 1 कप साबुदाण्यापासून आपण साधारण ते 70 ते 75 साबुदाणा पापड तयार केले आहेत. वर्षभर टिकतील इतके पापड आपले 1 कप साबुदाण्यापासून तयार होतात. चला तर भेटूया अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीमध्ये. धन्यवाद.